नमस्कार. आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत रेफरन्स नंबरनी किंवा ऑर्डर नंबरनी ब्रांच फार्मसीमध्ये इनव्हॉइस कसं फेच करायचं. जर का तुम्ही चेन फार्मसी सिस्टममध्ये असाल तर त्याचं एक प्रॅक्टिकल आपण आज पाहणार आहोत. सगळ्यात आधी आपल्याला मोरमधून B2B मध्ये सेल्स प्लसवरती जायचं आहे. आपलं ब्रांचचं नाव टाईप करायचं आहे इथं, फार्मसीचं, ब्रांच फार्मसीचं. जे काय प्रोडक्ट्स तुम्ही त्यांना देत आहात, सेल करत आहात, त्या प्रोडक्ट्स ॲड करायचे. प्रोडक्ट्स ॲड करून झाले की सिम्पली तुम्ही हे इनव्हॉइस सेव्ह करून द्यायचं. हे इनव्हॉइस सेव्ह झालं की आपल्याला सेल्स लिस्टिंग पेजमध्ये जायचं आहे आणि B2B सेल्स लिस्टिंग पेजमधून ते इनव्हॉइस ओपन करून आपल्याला इथं ऑप्शन मिळतो मोरमध्ये डिरेक्टली इनव्हॉइस मेल करायचा. बघा, सेंड ईमेल. ही CSV फाईल त्यांना डायरेक्टली मेलवरती मिळून जाते. सेंड ईमेलवरती क्लिक केल्यानंतर मेल ऑटोमॅटिकली जातो. त्याचप्रमाणे इथं ऑर्डर नंबर दिलेला आहे. हा ऑर्डर नंबर त्यांनी त्यांच्या परचेसमध्ये एंटर केला तरी सुद्धा ह्या इनव्हॉइसची सगळी इन्फॉर्मेशन तिथं ऑटोमॅटिकली अपलोड होऊन जाते. आता हा नंबर आपण कॉपी करून घेऊया. ब्रांच फार्मसीच्या अकाउंटमध्ये आपण हा पाहणार आहोत कशा पद्धतीने काम होतंय. आता आपण यातून लॉग आउट करूयात आणि ब्रांच अकाउंटमध्ये लॉग इन झालेला आहोत आपण. आता इथं आपल्याला परचेसमध्ये जायचं आहे. नवीन परचेस जनरेशनसाठी आपल्या वेअरहाऊस डिस्ट्रीब्युटर नेम टाईप करायचं आहे. त्याचप्रमाणे तो जो ऑर्डर नंबर आपण आता कॉपी केला होता तो इथं पेस्ट करणार आहोत. म्हणजे इथं तुम्हाला तो नंबर एंटर करायचा आहे आणि त्याच्या शेजारी फेचचा ऑप्शन येईल आणि फेचवरती क्लिक केल्यानंतर ते आहे असं इनव्हॉइस फेच होऊन जाईल. अशा पद्धतीने तुम्ही सेव्ह करायचं आहे. सेव्ह झालं की तुमचं हे इन्व्हेंटरीला रिफ्लेक्ट होऊन जाईल. अशा पद्धतीने तुम्ही रेफरन्स नंबरचा किंवा ऑर्डर नंबरचा यूज करून